नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आज मी सर्वात मोठी अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। सर्वात मोठी खुशखबर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती म्हणजे अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। काय फायदा होणार आहे याविषयी आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याविषयी काय करायचे आहे, कुठली कागदपत्र परत सादर करायची आहे की नाही, नेमकं काय करायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे। ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिलेल्या किंवा चुकीची माहिती भरलेल्या महिलांना आता कागदपत्रे दुरुस्त करण्यासाठी आणखीन एक संधी देण्यात आलेली आहे। त्यामुळे योजनेतून वगळल्या गेलेल्या अनेक महिलांना पुन्हा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने ई-केवायसी सक्तीची केली होती, मात्र अनेक महिलांना योग्य कागदपत्रे सादर न केल्यामुळे किंवा अपूर्ण माहिती भरल्यामुळे किंवा तांत्रिक चुका झाल्यामुळे त्यांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहे। सरकारने यापूर्वी ई-केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत दिली होती, तरीही अनेक महिलांकडून आवश्यक कागदपत्रे जमा होऊ शकली नाही। राज्य सरकारने आता अशा महिलांसाठी विशेष सवलत जाहीर केलेली आहे। ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे किंवा चुकीची झालेली आहे, आता त्या महिलांसाठी जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करू शकतात। महिलांकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केली जाणार असून पात्र ठरलेल्या महिलांनाच लाभ पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। राज्य सरकारने हा निर्णय घेताना स्पष्ट केले आहे की एकही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, हा यामागील मुख्य उद्देश आहे। मुदत संपल्यानंतरही महिलांना संधी देण्यामागे सामाजिक दृष्टिकोन असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो, या दरम्यान राज्य सरकारने 14 आणि 15 मे रोजी पात्र महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचा हप्ता जमा केला। प्रत्येक लाभार्थी महिलेला एकूण 3000 रुपये थेट बँक खात्यात वर्ग करण्यात आले। या रकमेमुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे। सरकारने केलेल्या पडताळणीत निष्कर्षात न बसणाऱ्या मोठ्या संख्येने लाभार्थी आढळून आल्या। यानंतर जवळपास 66 ते 76 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये अपात्र लाभार्थी, चुकीची माहिती देणाऱ्या महिला आणि दुहेरी नोंदणी असलेली प्रकरणे समोर आलेली होती। त्यामुळे लाभार्थ्यांची कठोर पडताळणी केल्यानंतर राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये मोठा आर्थिक भार कमी झाला आहे। अपात्र महिलांना वगळल्यामुळे या योजनेवरील कोट्यवधी रुपयांची अतिरिक्त खर्च वाचल्याचे सांगितले जात आहे। सरकार आता पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी डिजिटल पडताळणी प्रक्रिया अधिक मजबूत करण्यात येत आहे। आता ज्या अपात्र महिलांना काय करायचे आहे की ज्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो ते आपण पाहूया। तर ज्या महिलांना लाभ बंद झालेला आहे किंवा ई-केवायसी प्रक्रियेमध्ये अडचण आलेली आहे, त्यांनी आता तातडीने संबंधित महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे जमा करावी असे प्रशासनाने आवाहन केलेले आहे। त्यामुळे तातडीने त्यांनी